सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. काल आपण 380 श्लोक 5266 तिथे आलो होतो आणि त्याचा सारांश असा होता, जीवाला मायेमुळे मी देह असा भास होतो. हा भासच पुढे पुढे मी, माझा देह, माझी दशेंद्रिये, माझे प्राण, माझे मन, माझी बुद्धी अशा तऱ्हेने प्रलंबित म्हणजे वाढता होतो. वास्तवाचा माया विस्तार किंवा उपाधी व्याप असतो. या उपाधींमुळे हम प्रबल होतो. असा अहंकारच देह व त्याचे ममत्व जीवाला जन्ममृत्यूच्या यातनामय चक्रात पुन्हा पुन्हा भोळ येईपर्यंत फिरवतो. तेव्हा हा मी व त्याचा व्याप म्हणजे त्याचे प्रलंबने अज्ञान जाणून त्या सर्व उपाधींच्या वर देहमनाच्याही पलीकडे अतिउच्च स्थानी म्हणजे उत आसीना जो उदासीन असतो आणि केवळ आपण चैतन्य आहोत हे जाणून जो असतो, अशा उदासीनालाच खऱ्या अर्थाने आत्मरसपान करता येते आणि आत्म्याचे दिव्य ज्ञान त्यालाच प्राप्त होते. हाच तो उपाधिरहित होण्याचा आसीना उदासीन उच्च स्थानी राहून स्वतःला केवळ चैतन्य म्हणून पाहण्याचा हाच तो मार्ग ज्याला उदासीन भाव म्हणतात. आता 381 पुढे सुरू करूया. घट कलश कुशूल सूची मुखेर गगन मुपादिशते विमुक्तमेकम भवति न विविधम तथैव शुद्धम परमहमादि विमुक्तमेकमेव. घट कलश कुशूल सूची मुखे गगन मुपादिशते विमुक्तमेकम भवति न विविधम तथैव शुद्धम परमहमादि विमुक्तमेकमेव. घट कलश कणगी सुई छिद्र शतोपाधि पासूनी अलिप्त नित्य मुक्त गगन एकमेव राही त्या पासूनी. तसेच जीव भाव मी माझे तू तुझे या साऱ्या उपाधी पासूनी विमुक्त विशुद्ध एकमेव परब्रह्म नित्य अलिप्त तुझेपणापासूनी. घट कलश कणगी सुई छिद्र शतोपाधि पासूनी अलिप्त नित्य मुक्त गगन एकमेव राही त्या पासूनी. तसेच जीव भाव मी माझे तू तुझे या साऱ्या उपाधी पासूनी विमुक्त विशुद्ध एकमेव परब्रह्म नित्य अलिप्त तुझेपणापासूनी. घट कलश धान्य साठवण्याची कणगी किंवा सुईचे छिद्र या साऱ्यांच्या पोकळीत तेच ते एकमेव आकाश म्हणजे रिक्तता असते. मग त्याला घटाकाश कलशाकाश मुखाकाश म्हणजे सुईच्या छिद्रातून दिसणारे आकाश वगैरे वगैरे काही म्हणणे म्हणजे उपाधिरहित आकाशाला ते ज्यात सामावले असे वाटते त्याचे रूपानुसार नाव देणे म्हणजे उपाधियुक्त समजणे आहे. तसंच माणूस हा केवळ माणसाच्या आत जे आकाश आहे ते आकाश म्हणजेच देहामध्ये असलेली जी रिक्तता, मनामध्ये असलेली जी रिक्तता, ते आकाश हेच आपलं मूळ रूप आहे. पण मनरूपी भांड्यात आत्म्याचं प्रतिबिंब दिसावं आणि आपणाला मन समजावं, शरीर समजावं हे चुकीच आहे. ते ज्याचं प्रतिबिंब दिसतं ते जे चैतन्य आहे तेच आपण आहोत हे समजलं पाहिजे. म्हणून जेव्हा घटातील पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसतं तेव्हा सूर्य आहे तिथेच आहे, परंतु ज्याचं प्रतिबिंब घटातील पाण्यात पडलंय. तसंच आपल्या मनरूपी आकाशामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब पडतं, त्याला चिदाभास म्हणतात. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपण शरीर मन बुद्धी वगैरे वगैरे काही नसून फक्त आपण असल्याची आपणाला जी जाणीव आहे ती जाणीव ते जाणीव तत्व म्हणजे सुसंवेद्यता म्हणजे आत्मा किंवा शुद्ध चैतन्य हे आपण आहोत हे पाहणे गरजेचे आहे. घटाकाश कलशाकाश मुखाकाश म्हणजे वेगवेगळ्या घटातील कलशातील सुईच्या मुखातील पोकळीत जे दिसतं त्यानुसार आकाशाला घटाकाश कलशाकाश मुखाकाश म्हणणं म्हणजे उपाधिरहित आकाशाला घटाने मर्यादित करणं, कलशाने मर्यादित करणं, सुईच्या छिद्राने मर्यादित करणं आहे. ते ज्यात सामावले असे वाटते त्याचे रूपानुसार आकाशाला नाव देणे म्हणजे उपाधियुक्त समजणे आहे. ते अज्ञानच आहे. शेकडो उपाधीने जरी आकाशाचा उल्लेख केला तरी आकाश केवळ एक आणि एकमेव उपाधी रहितच असते. अगदी त्याच पद्धतीने परब्रह्म एकमेव विशुद्ध मुक्त नित्य अलिप्त अद्वैत आहे. जीवाने मी माझे तू तुझे अशा द्वैताने जीवभावाने उपाधीने त्याच्याकडे पाहणे योग्य आहे. अलिप्ताला काहीतरी चिकटवण्याचा, अद्वैताला दुसरेपणी पाहण्याचा
निरुपाधिकाला सोपाधी म्हणजे सोपाधिक समजण्याचा मूर्खपणा किंवा उपद्व्याप अनुचितच आहे. श्री संत तुकोबा हेच म्हणतात, घटमठ झाले आकाशीचे पोटी, वचनेची तुटी तेथेची ते. घटातल्या रिकाम्या जागेत आकाश दिसतो, मठ म्हणजे झोपडीतल्या रिकाम्या जागेत पोखळी दिसते, मोकळी दिसते. म्हणून घटातील रिकामी जागा त्याला घटाकाश म्हणणे, मठातील आपल्या कुटीतील झोपडीतील रिकाम्या जागेला मठाकाश म्हणणे हे चूक आहे. आकाश जिथे आहे तिथेच आहे, त्याला कुठल्याही तऱ्हेची घटाकाश, मठाकाश, कलशाकाश, सुईच्या छिद्रातून दिसणार म्हणून मुखाकाश अशी उपाधी चूक आहे. आकाश जिथे आहे तिथे आहे, तसा आत्मा जिथे आहे तिथेच आहे. आणि तो आत्माच केवळ जो जाणतो त्याला कळतं की आपण फक्त आत्मा आहोत, आपण देह नाही, आपण मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, 36 तत्व नाही, पंचकोश नाही, आपण केवळ आणि केवळ चैतन्यच आहोत. हे ज्याला कळतं त्यालाच निरुपाधिक आकाश, जसं निरुपाधिक म्हणजे निव्वळ आकाश म्हणून त्याला पाहता येतं, तसा माणूस जो स्वतःला निव्वळ आत्मा म्हणून पाहतो त्यालाच आत्मज्ञान किंवा आत्मप्रचिती येऊ शकते. म्हणजे घटाकाश, मठाकाश, चिदाकाश अशी कितीही संबोधने आकाशाला वापरली तरी ती संबोधने, नावे, वचने कमी पडतील. त्या नावाने आकाश आहे तेथून खाली कधीच येऊ शकणार नाही. ते जेथे आहे तेथेच त्याच्या एकमेवा द्वितीयतेने विलसत असते. म्हणून तुका म्हणतात देव आहे उंच जागी. आकाश जसं आहे तिथेच आहे तसा देव उंच जागी आहे आणि आत्माही तिथेच आहे. म्हणून माणसाने देह मन विसर्जून अत्यंत उच्च भावामध्ये उदासीन होऊन आपण आत्मा आहोत हे लक्षात घेऊन अत्यंत अत्यंत वरच्या पातळीवर आकाशासारखं, देवासारखं, आत्म्यासारखं राहिलं पाहिजे. यालाच म्हणतात देव आहे उंच जागी, आत्मा आहे उंच जागी, आकाश आहे उंच जागी. कुणासाठी किंवा कुणा करता आकाश, देव किंवा आत्मा खाली येत नाही हे लक्षात आलं तर प्रत्येक माणूस आपण आत्मा आहोत याचा निश्चित बोध घेऊ शकेल. पुढे 382 ब्रह्मादि स्तंभ पर्यंता उषा मात्रा उपाध्या ततः पूर्णम समात्मानं पश्येदेकात्मना स्थितम्. ब्रह्मापासून कुणापर्यंत सर्व उपाधी मिथ्या सती. म्हणून स्व आत्मतत्व एकमेव सत्य जाणून प्राप्त करीती तू निजस्थिती. विश्वनिर्मात्या ब्रह्मापासून ते अत्यंत क्षुद्र अशा गवताचे पात्यापर्यंत जे जे सारे ते सीमित करणारे म्हणून उपाधी असत भ्रामक असल्याचे अमुक सुने समजून घेऊन केवळ आपल्या अनंत एकमेव आत्मतत्वाचे सत्यत्व जाणून तीच आपली निजस्थिती किंवा स्वरूप असल्याने त्याची प्राप्ती करून घ्यावी. म्हणजे त्याने स्वरूपातच निरंतर स्थित असावे, तेथून बाहेर द्वैतात येऊ नये. अनंत तत्वाच्या बाजूने पाहू जाता ते प्रकृती जगत किंवा साकार शरीरावरील रचना म्हणजे माया. अनंत तत्वाच्या बाजूने पाहू जाता हे प्रकृती जगत किंवा साकार शरीरायवी रचना म्हणजे माया असत्य होय. केवळ या सगुण आकार रचने मागील चैतन्य तत्वच किंवा आत्मतत्वच सत्य होय. शेवटी ब्रह्म, जीव, जंतू, गवत ही जडचेतन यापैकी वर्गवारी करता येणारी भेदाभेद जनित द्वैती रचना सूचित करणारी शब्द रचना किंवा संबोधने असल्यामुळे त्यामधून सत्य स्पष्ट प्रती होऊ शकत नाही. शेवटी आपण किती म्हटलं ब्रह्म, जीव, जंतू, गवत हे सारं जडचेतन यापैकी वर्गवारी करता येणार असल्याने केवळ भेदच दाखवणारी द्वैती रचना असते. त्यामुळे कोणत्याही द्वैताने आणि भेदाभेदावर आधारित असलेल्या शब्द रचनेने किंवा संबोधनाने त्या एकमेव अद्वितीय सत्याची स्पष्ट प्रचिती येऊ शकत नाही. म्हणून या सर्व शाब्दिक मान्या टाकून या सर्व मान्या ही सर्व द्वैती रचना हे सर्व सगुण साकार जग ज्याने उद्घाटित होते, ज्याने प्रकाशित होते, त्या निर्गुण निराकार तत्वाला, चैतन्याला, अधिष्ठान रूप आत्मतत्वाला जाणून साधकाने तेथून कधीही डळू नये, तेथेच त्याने अचल अढळ राहावे. 383 यत्र भ्रांत्या कल्पितम यद्विवेके तत्तन्मात्रं नैव तस्मात् विभिन्नं भ्रांते नाशे भ्रांति दुष्टा हि तत्वं रज्जुस्तदद्विश्वमात्मस्वरूपं. भ्रांति होता वास्तव विपरीत दिसे, परिविवेके सत्य प्रकट होत असे.
सत्य भिन्न काही नसे जाणता अनन्यतेची असे जैसा अज्ञानवश सर्प जाऊनी मूळ दोरी दिसे. 383. हा सारा चैतन्याचा आत्मतत्वाचा खेळ आहे हे जाणले असता जसे सर्व आकार वैश्विक रचना नष्ट होऊन किंवा असत्य असल्याचे जाणून त्यात मन गुंतत नाही आणि केवळ त्यामागील चैतन्य अधिष्ठानाचेच चिंतन अखंडतेने केले जाते किंवा अखंड चैतन्य सत्ताच पाहिली जाते तसेच असते भ्रम व वास्तव यांचे नाते. भ्रमामुळे जे नाही ते असल्यासारखे वाटते जसे दोरीच्या जागी साप पाहणे. मात्र विवेक किंवा सत्याच्या जाणण्याने अज्ञानामुळे पूर्वी दोरीला साप म्हणून ओळखणारी भ्रांत बुद्धी जाग्यावर येते, कायावर येते किंवा भानावर येते आणि आता दोरीतील साप जो वास्तवात असत्यच असतो तो जातो व दोरीच्या जागी दोरी दिसू लागते. सारांश. भ्रांत बुद्धीतील भ्रांत समजुती, भ्रामक आकार, भ्रामक रचना बुद्धी जाग्यावर, तायावर, भानावर जेव्हा विवेकाने सत्य असत्य ओळखीने येते तेव्हा आपोआप नष्ट होतात. सारांश. भ्रांत बुद्धीतील भ्रांत समजुती, भ्रामक आकार, भ्रामक रचना बुद्धी जेव्हा सत असत विवेकाने जाग्यावर, तायावर, भानावर येते तेव्हा सर्व भ्रामक गोष्टी नष्ट होतात आणि सर्वत्र सद्रूप, सत्यरूप, चिद्रूप, चैतन्य रूप आत्मसत्ता केवळ असणेपणी म्हणजे कैवल्याने प्रत्यास येते. 384. स्वयं ब्रह्मा स्वयं विष्णू स्वयंइंद्र स्वयं शिवा स्वयं विश्वमिदं सर्व स्वस्मादन्यन्न किंचन तथा ब्रह्मा तैसा विष्णू इंद्र आणि शिवस्वता अखिल विश्व स्वयमेव जाणीत भिन्न च अन्यथा. साधकाने स्वतःला ब्रह्मा विष्णू इंद्र आणि शिव म्हणून जाणावे. असे विश्वच आपण असल्याची खात्री बाळगावी. याचे कारण म्हणजे एक आणि एकमेव आत्मतत्वच स्वपासून ब्रह्मापर्यंत विस्तारित झाले आहे. म्हणून स्वतः वाचून वेगळे येथे नाहीच नाही, स्व वाचून निराळे येथे काही असू शकत नाही. म्हणून मॅक्झिमम एक्सपांडेड आयडेंटिटी इज द इन्फिनिटी. म्हणजे हा जो मी आहे किंवा हे जे व्यक्तित्व आहे त्याचा पूर्ण विकास म्हणजेच अनंत. मॅक्झिमम एक्सपांडेड आयडेंटिटी, मॅक्झिमम एक्सपांडेड आयडेंटिटी इज द इन्फिनिटी म्हणजे पूर्ण विकसित मी म्हणजेच अनंत. मीचा पूर्ण विकास झाला की तिथे अनंत म्हणजे आपण आत्मा आहोत ही जाणीव होते. जिज्ञासू वाचकाने प्रस्तुत लेखकाच्या मेघवृष्टी पुस्तकातील पान 190 वरील अनामिक अचिंत्य मी आदी कारण असे किंवा विश्वंभर आदी योग या शीर्षकाखालचे काव्य जरूर वाचावे. या पद्यरचनेचे नीट अवलोकन केल्यास स्वतःची अनंतता समजण्यास सहाय्य होईल. मेघवृष्टी पान 189 अनामिक अचिंत्य मी आदी कारण असे या काव्याचं या पद्यरचनेचं नीट अवलोकन केल्यास हा मी केवळ अनंत अविनाशी विश्व चैतन्य आहे, केवळ परमतत्व आहे याचा बोध निश्चित होईल. 385 अंतःस्वयंचापि बहिःस्वयंच स्वयं पुरस्तात् स्वमेव पश्चात् स्वयं ह्यवाच्यां स्वमप्युदीत्यां स्वयं ह्यवाच्यां स्वमप्युदीत्यां तथोपरिष्टात् स्वयमप्यध्यस्तात् आततेची बाहेरतेची राही पुढे मागे तैसे दक्षिण उत्तरे दिशारे वर खाली आत्मतत्व पैसे. आत बाहेर पुढे मागे दक्षिण उत्तर वर खाली केवळ एक आणि एकमेव आत्मसत्ता धरून राहिली आहे. वास्तवात आत बाहेर पुढे मागे दक्षिण उत्तर वर खाली ही सारी शब्द सापेक्षता आहे. गाढ निद्रेत जसा काही तपशील नसतो आणि केवळ असणेच असते तसेच स्वरूप आहे यामध्ये कोणत्याही तपशिलाला वावच नसतो. सर्वत्र एकमेव स्वात्म्याचे अस्तित्वच असते. ब्रह्मय वेदम सर्व पुरस्तात् ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिण चोत्रुरेण च. मुंडकोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे ब्रह्मय वेदम सर्व पुरस्तात् ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिण चोत्रुरेण च. मुंडकोपनिषदामध्ये म्हटलेला आहे. याचा अर्थ असा आहे म्हणजे केवळ एकमेव ब्रह्मच सर्वत्र पुढे मागे दक्षिण उत्तरेला भरून राहिले आहे. किंवा श्री गणपती अथर्वशीर्षात म्हटल्याप्रमाणे अपश्चातात अपुरस्तात अवोत्तरातात दक्षिणातात अवचोर्ध्वातात अवाधरातात अव म्हणजे रक्षण कर. अपश्चातात अपुरस्तात माझं पाठून रक्षण कर, माझं पुढून रक्षण कर. अवोत्तरातात उत्तरेकडून माझं रक्षण कर. अवदक्षिणातात दक्षिणेकडून माझं रक्षण कर.
अवचोर वाचतात वरून रक्षण कर, अवाद भरातात म्हणजे खालच्या बाजून पाताळाकडून रक्षण कर. म्हणजे म्हणजे श्री देव गणपती हा साक्षात आत्माच असून तोच सर्वत्र दूरवर पाठी पुढे पश्चिम पूर्व उत्तर दक्षिण ऊर्ध्व अधर वर खाली भरून राहिला आहे. हेही आत्मतत्वाचे गणेश नावाने केलेले वर्णन आहे. आणि त्याला म्हटलंय तूच माझं उत्तर दक्षिण ऊर्ध्व अधर पुढे मागे पाठी पुढे राहून रक्षण कर. तेव्हा गणपतीला आत्मा म्हणून तोच सर्वत्र भरलेला आहे असे म्हटले आहे. आणि मुंडकोपनिषदामध्ये ब्रह्मवेदम सर्व पुरस्तात ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिण स्तोत्रुरेण च म्हणजे केवळ ब्रह्मच सर्वत्र पुढे मागे दक्षिण उत्तरेला भरून राहिले असे म्हटले आहे. त्याला सर्वत्र आत्मा आणि आत्माच आहेत. त्याचे भेदाभेदातील वर्णन हे खोटे आहे. सर्वत्र आत्मा आहे त्यामुळे मी त्यात अनंत विस्तार म्हणजे आत्मा हे ध्यानात घ्या. आता 386 तरंगभेन बुद्बुदादी सर्वं स्वरूपेण जलम यथा तथा देव देहाद्य हमंतमेतत् सर्वं तिदेवैकरसं विशुद्धं तरंगफेस बुडबुडे भिन्न शरीरांतरी जल एकति अभिन्नते असे तैसे देहम आदिपर्यंत सर्व शुद्ध चैतन्य रसई अभिन्नतो असे. तरंग लाटा भेद बुडबुडे यांचे दृश्य रूप वेगवेगळे असते तरी मुळात एक आणि एकच पाणी असते. पाण्याची दृश्य भिन्नता ही मुळात अभिन्न अशा पाण्याची भासमान अवस्थांतरी असतात. तसेच स्थूल सूक्ष्म देह मनबुद्धी चित्त अहंकार पंचकोश ही जरी दिसायला वेगवेगळी स्थिती किंवा रूपे दिसली तरी ती केवळ दृश्य भिन्नता आहे. त्यांचा पाया केवळ चैतन्य हा आहे. हा आणि हाच आहे. अभिन्नतेने छिद्र सत सर्वांच्या मुळाशी असतो. शरीर मन अधि म्हणजे शरीर मन आणि बुद्धी ही वेगवेगळी दिसतात व त्यानुसार दृश्य भावना विचारी वेगवेगळे असतात असे वाटते. मात्र वास्तवात शरीर मन अधि किंवा बुद्धी आणि दृश्य भावना विचार या सर्वांचे कारकत्व एका चैतन्याचेच असते. म्हणजेच सर्वांचे अधिष्ठान पाया मूळ रूप शुद्ध छिद्र सत आहे. दिसण्याचा भेद असण्यात अभेदच असतो. दिसण्याचा भेद मूळ असण्यात अभेदच असतो. म्हणून म्हटलेलं आहे दिसतं तसं नसतं. भेदाभेदात दिसलं तरी मूळ अभेद आहे लक्षात घ्या. सर्व काही शुद्ध चित प्रकाशाने प्रकाशित होत असते. सारे विश्व वास्तवात अखंड शुद्ध चैतन्य आत्माच आहे. एकदा का आत्मज्ञान झाले ते आत्मज्ञानी माणसे पुढे केवळ कारक म्हणून उरतात. कारक याचा अर्थ आत्मज्ञानी माणूस हा आत्म्यासारखा कारक असतो. म्हणजे वेगवेगळं जग जरी दिसलं विभिन्न जग दिसलं तरी त्या विभिन्नतेच्या मुळाशी फक्त आत्मतत्व असतं. तरंगभेद बुडबुडे दिसले तरी त्याच्या मुळाशी फक्त पाणी असतं. तसंच आत्मज्ञानी माणूस हा स्वतः काही करत नाही परंतु सर्व भेदाभेदातील जे जग दिसते त्याच्या मुळाशी आत्मज्ञानी माणूस स्वतः आत्मा म्हणून स्वयं स्पष्ट प्रकाश उद्घाटक म्हणून असतो. यालाच माहिती कारकत्व. मागे एका ठिकाणी आलेला आहे. आत्मज्ञान झाल्यानंतर आत्मज्ञानी माणसे कारक म्हणून उरतात. म्हणजे आत्मज्ञान झालेला माणूस सर्व अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या आत्म्याप्रमाणे स्वतः आत्मा म्हणून कारक म्हणून कार्यरत असतो. त्याच्या असण्याने सर्व जगाचं ज्ञान होतं एवढाच त्याचा अर्थ आहे. पुढे 387 तदेवेदं सर्व जगदवगतं वाङ्म तदेवेदं सर्वं जगदवगतं वाङ्मनसयो यतोऽन्यन्नास्त्येव प्रकृती परसिं निश्चितवतः पृथक् किं वृत्स्नाया कलशघटकुंभाद्यवगतं वदत्ते शब्दान्त स्तोमः मिति माया मदिरया वाचा मन अवगत विश्वसारे सत्यरूपे केवळ ब्रह्मयसे प्रकृतिपार सत्य राहीजे ब्रह्म भिन्नते मुळी नसे कलश घटकुंभ मृत्तिका जनित माती वेगळे परी नसती ते मायामधी हा भ्रांत मध्यपी तू मी अहंकारी व्यर्थ जल्पित असे. 387 वास्तवात विश्वाबाबत आपण अहमने म्हणजे जाणीव तत्वाने जाणतो आणि मनाद्वारे त्याचे आकलन झाल्यावर वाणीने त्याचे प्रकटीकरण करतो. वास्तवात विश्वाबाबत अहमने म्हणजे जाणीव तत्वाने आपण जाणतो आणि मनाद्वारे त्याचे आकलन झाल्यावर वाणीने त्याचे प्रकटीकरण करतो. सर्वांच्या मुळाशी जाणण्याची शक्ती आहे तिला जाणीव तत्व
किंवा हम म्हणतात त्याच्या मदतीने मनात विश्वावत रंगरूप आकार व्याप्ती याबाबतची प्रतिमा किंवा छबी तयार होते. त्यानंतर वाचेद्वारे ते सांगितले जाते व स्पष्ट केले जाते. तर असे हे वाचा मनाद्वारे अवगत होणारे विश्व वास्तवात ब्रह्मच आहे. प्रकृतीच्या ही पलीकडे किंवा ज्ञाताच्या पलीकडे जे सत्य वस्ती करून आहे ते सत्यच खरे तर ब्रह्म असून त्याचेच प्रकटीकरण म्हणजे हे विश्व किंवा जग होय. कलश घट कुंभ नावे वेगवेगळी आणि रंगरूपी थोडेफार वेगवेगळे असले तरी ते मातीहून वेगळे समजणे उचित होईल काय. तसेच आहे हे विश्व ब्रह्म जाणीव तत्व म्हणजे अहम सत्य हे सारे येथून तेथून एक आणि एकमेव परम सत्यच आहे. परंतु हे माणसा तू मायारूपी किंवा असतरूपी मदिरा प्राशन करून जे एकमेव आहे त्याला मी तू माझे तुझे असे वेगवेगळे संबोधित आहेस आणि वेगवेगळे समजण्याचा मूर्खपणाही करीत आहेस. ही सारी तुझी बेधुंद व्यर्थ पोकळ बडबड म्हणजे जल्पना आहे. येथे फक्त एक आणि एकाच सत्याची ब्रह्माची वेगवेगळी अभिव्यक्ती आहे. मात्र तरी या द्वैत परस्पर विसंवाद नाहीच नाही. सारे काही येथून तेथून अद्वैत परब्रह्म विस्तारित आहे. आता पुढे 388 क्रिया समभिहारेण यत्र नान्यद्विती श्रुती भवीति द्वैत राहित्यम मिथ्याध्यासन वृत्तये. 388 तेथे काही नाही वदती श्रुती अध्यास निवारण कामी सांगती द्वैत रहितता बरोबरी ब्रह्मसत्य प्रतिपादन कामी. मराठी गद्य विस्तार. ब्रह्मही शुद्ध अचलता निवांतता परमशांती आणि कोणत्याही दृश्य भावना विचार यांचा संपूर्ण अभाव आहे. तेथे काही नाहीच असे श्रुती पुरत पुन्हा सांगतात. ब्रह्म किंवा सत्य आहे तरी काय याबाबत प्रतिपादन करताना द्वैत रहितता अभेद किंवा एकमेवता इतकाच उल्लेख श्रुतीने पदोपदी परोपरीने केला आहे. त्यातले रहस्य असे आहे की नेमकेपणाने सांगता येते ते दृश्य भावना विचार यापैकी काहीतरी एखादे असते म्हणजेच ते ज्ञात असते. सर्वांच्या पलीकडे काय आहे अज्ञात त्याला ब्रह्म किंवा परम सत्य श्रुतीने म्हटले आहे. मात्र याहून अधिक काही सांगणे केवळ अशक्य आहे. कारण अज्ञात जाणण्यास अशक्य असल्यानेच देह मन धी म्हणजे बुद्धी या साऱ्या नाशिवंतांच्या कक्षे पलीकडचे वा दृश्य भावना विचार यांच्याही पलीकडचे आहे. नाशिवंतांचे देह मन धी म्हणजे बुद्धी किंवा त्यांच्याकडून होणारे ज्ञानही दृश्य भावना विचार नाशिवंतच असणार. म्हणजे नाशिवंताद्वारे होणारे ज्ञानही नाशिवंतच असणार किंवा मर्त्यच असणार. आपणाला अमर सत्य चिरंतन सत्य किंवा ज्ञानाचा शोध व बोध व्हावा असे वाटत असेल तर ते नाशिवंताला म्हणजे माणसाला शक्यच नाही. नाशिवंत अविनाशीला आखळू स्पर्श करू समजू जाणू तोपर्यंत शकत नाही. नाशिवंत अविनाशीला आकळू स्पर्श करू समजू जाणू तोपर्यंत शकत नाही. तोपर्यंत तो स्वतः तेच अज्ञातच असल्याचा साक्षात्कार त्याला होत नाही. मात्र ब्रह्म अज्ञात परम सत्य व त्याचा साक्षात आकार तर निराकारच असणारे उघड आहे. कारण आकार मग तो कोणताही असो मर्त्यच असतो. तसेच ब्रह्माचा गुणही निर्गुणच असणार. मुळात अविनाशी ते निराकार निर्गुणच असणार. म्हणून निराकार निर्गुणाचा साक्षात्कार तेव्हाच होतो जेव्हा सारे सांगणे जाणणे बोलणे वर्णन करणे द्वैत स्तब्ध नवे पूर्णत्वाने विसर्जितच होते. हे असे विसर्जन आहे की तेथे काही नसतेच मुळी. तर अशी ही काही नसल्याची अनुभूती म्हणजेच सर्वापार ब्रह्माची अनुभूती त्यामुळे जाणता नेणता होतो. मूक मौनी परमशांत अविचल होतो. हाच तो ब्रह्माकार व ब्रह्मगुण काही नसण्याची चिरंतन प्रचिती म्हणजेच ब्रह्मसाक्षात्कार. काही नसण्याची चिरंतन प्रचिती म्हणजेच ब्रह्मसाक्षात्कार. असा ब्रह्मसाक्षात्कार ज्याला होतो तो गुंगा खाय गुड म्हणजे मोन्याने गुळ खावा तसा होतो. त्याला ब्रह्म तर कळते पण तो मोना झाल्यामुळे त्याला सांगणे अशक्य असते. 389 आकाशवन निर्मल निर्विकल्पम निस्सीम निस्पंदन निर्विकारम अंतर्बहि शून्य मनन्य मद्वयम स्वयं परम ब्रह्म किमस्ति बोध्यम. 389 आकाशा समनिर्मल परिपूर्ण राही असीम गती रहित परिवर्तन पार राही अंतर्बाह्य अनन्य शून्य अद्वय नित्य राही. ऐसे परब्रह्म जाणीव योग्य ज्ञान विषय यात काय राही. सत्यतत्वाचे वर्णन मानवाच्या
नदीच्या जसे पलीकडचे असणार असतेही असे असतानाही ती महान स्थिती किंवा सत्य तत्व जाणायचे म्हटले तर जाणावे कसे? परमसत्य ज्ञानाचा विषय होऊ शकते का? नाही. मग निश्चितच नाही. मग उपाय काय? ध्यानविधी किंवा ध्यानाचे तंत्र फक्त शरीर व सभोवताच्या वातावरणातील बाह्य व्यवस्था सूचित करते, परंतु हे सारे दृश्य, भावना, विचार त्यातील बदल असतात. विकारी गोष्टीतील कितीही उच्च पातळीवरचे बदल हे विकारीच असतात. नाशिवंतातील बदल म्हणजे जास्तीत जास्त नाशाचा वेगळा मार्ग दिसू शकतो. आपला संबंध तर अविनाशी परतत्वाशी अपेक्षित आहे. नाशिवंत अविनाशी यांच्यामध्ये पूल कसा निर्माण करणार? त्या दोहोत संपर्क कसा प्रस्थापित करता येणार? यासाठी निधिध्यासन किंवा निशिदिनी अविनाशी तत्वाची आंतरिक आळवणी चित्ताच्या संयमनाने किंवा एकाग्रतेने इतक्या पराकोटीस पोहोचली पाहिजे की मन पूर्णतः अविचल परमशांत अमन नमन झाले पाहिजे. परिपूर्ण रिक्तता मोकळीक आणि कालातीतता, परिपूर्ण रिक्तता मोकळीक आणि कालातीतता, टू बी बियॉन्ड टाइम, केवळ स्थळ व काळ अंतर या त्रिमितीतून बाहेर पडल्यासच मनाला प्राप्त होऊ शकेल. परिपूर्ण रिक्तता मोकळीक आणि कालातीतता, केवळ स्थळ काळ आणि अंतर या त्रिमितीतून बाहेर पडल्यासच मनाला प्राप्त होऊ शकेल. त्यावेळचे मन कसे असेल? असे म्हणून मन म्हणजे मनातील सारे स्मृती, कल्पना, काळ, स्थिती, गती, प्रतिमा, विचार, द्वंद्व, भावभावना यांचा निशेष लय झालेले असे ते मन असेल. अत्यंत निर्मल किंवा कलंक रहित आकाशासारखे, आता ज्यात अधिक कोणी काही म्हणण्यासारखे नाही असे अमर्याद किंवा असीम, ज्याची हालचाल गती शून्य झाली आहे असे, ज्यात बदलासाठी आता वावत शिल्लक नाही असे, तरंग बदल विकार रहित निस्तब्ध आत बाहेर असे वेगळेपणाने नसून केवळ एक आणि एकच असे, एकमेव अनन्य पूर्ण शून्य व द्वैताविना जाणण्या योग्य किंवा ज्ञान करून घेण्यास केवळ अशक्य असलेले असे हे मन असेल. याच मनाची उपलब्धी 100% ज्याला झाली तो स्वयमेव ते आणि तेच म्हणजे अमन किंवा नमन असतो. बस ते अमनी असणे म्हणजेच अनन्यतेने परब्रह्म असणे. तरी हे सारे वर्णन आहे ते टाकून म्हणजे वर्णन टाकून केवळ वर्णिलेलेच असा जिज्ञासूने प्रस्तुत लेखकाच्या मेघवृष्टी पुस्तकातील 150-151 वरील सदा सर्वदा मुक्त असावे या रचनेचा नीट बोध करून घ्यावा. उपरोक्त शीर्षकाखाली पुढील प्रमाणे अनुभूती शब्दबद्ध करण्यात आली आहे. शीर्षक आहे सदा सर्वदा मुक्त असावे. हे काव्य असं आहे. ज्ञान संपता ध्यान लागते, ध्येय ध्याता काही नुरते, विषयांते ते ज्ञान संभवे, निर्विषयी ते ध्यान उद्भवे. पूर्ण ध्याता निर्विषयाता, ध्येय कोण निर्विषयाते, तरी चाले ज्ञानंतरी, ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी. कर्म करता विरहित क्रिया, ओळख समजा ब्रह्माची या. ब्रह्म जाणुनी ब्रह्म उरावे, गुळ खाऊनी मुखे असावे. व्यक्तित्वाविण व्यक्त असावे, पुष्पे विण परिगंध असावे. गुणाकारी कधी नसावे, सदा सर्वदा मुक्त असावे. तर सदा सर्वदा मुक्त असावे. यात काय म्हटलेलं आहे? ज्ञान संपदा ध्यान लागते. सर्व द्वैताचं ज्ञान संपलं, सर्व द्वैत आपण परिपूर्ण बाहेर टाकलं म्हणजेच आपण ज्ञातापार गेलो की ध्यान संभवते, ध्यान लागते. ध्यान करायचं नसतं, ध्यान घडायचं असतं. जेव्हा ज्ञान संपलं, जेव्हा द्वैत संपलं, जेव्हा ज्ञात टाकले तेव्हा ध्यान लागते. म्हणून ज्ञान संपदा ध्यान लागते. ज्ञात टाकल्यानंतर ध्यान निर्माण होतं आणि या ध्यानामध्ये ध्येय ध्याता काही नव्हते. ज्ञान संपल्यावर द्वैती ज्ञान, भेदाभेदातलं ज्ञान संपल्यावर ध्यान निर्माण होतं. मात्र या ध्यानामध्ये कोणतेही ध्येय नसते आणि कोणीही ध्याता नसतो. कारण विषयांचे ते ज्ञान संभवे. ज्ञान हे नेहमी विषयाचं असतं
आणि विषय संपले, निर्विषय झालं की निर्विषयी ते ध्यान उद्भवे. विषयांच्या पार ध्यान असतं, म्हणून विषयांचं ज्ञान संपलं की ध्यान उद्भवतं, आणि ध्यान उद्भवलं की जे ध्येय ध्याता काही नसतो हे ध्यान म्हणजे केवळ निर्विषय असणे, शुद्ध असणे असते. कोण ध्याता निर्विषयाचा, ध्येय कोणा निर्विषयाचे. आता मग प्रश्न पडेल, या निर्विषयाचा ध्याता कोण, ध्यान करणारा कोण, या निर्विषयाचं ध्यान करणाऱ्याचं ध्येय कोणते. तर तिथे ध्याता आणि ध्येय काहीच नसतं, फक्त ते निर्विषय असतो, आणि निर्विषय हेच ते ध्यान. आणि अशा निर्विषयामध्ये तरी चाले ध्यानंतरी ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी. निर्विषयामध्ये ध्याता नसतो आणि ध्येय नसते, तरी सुद्धा शरीरामध्ये जसा अनायसे प्राण चालतो तसं या निर्विषय ब्रह्मामध्ये ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी. म्हणजे गाढ झोपेमध्ये फक्त जसा प्राण चालू असतो, मी माझेपणाची ओळख गेलेली असते, ज्ञान संपलेलं असतं, तरी सुद्धा गाढ झोपेत जसा प्राण खेळत असतो, तसाच विषयांचं ज्ञान संपल्यानंतर जे निर्विषय उद्भवतं त्या निर्विषयाच्या पोकळीमध्ये ध्यान तसं चालू असतं जसं गाढ झोपलेल्या माणसाला त्याच्या नकळत प्राण चालू असतो तसा. म्हणून निर्विषयामध्ये ध्यान लागतं, पण या ध्यानामध्ये ध्येय ध्याता नसतो, तो जणू काही मृतवत असतो. तरी सुद्धा मृतवत गाढ सुषुप्तीत झोपलेल्या माणसामध्ये प्राण जसा चालू असतो तसाच निर्विषयामध्ये ध्येय ध्याता नसून सुद्धा ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी. हे निर्विषय असणं हेच हे ब्रह्म, आणि त्या ब्रह्माचं स्पंदन त्या निर्विषय ध्यानामध्ये अनायसे चालू असतं. जसं झोपेत आपल्या नकळत प्राण चालू असतो तसा. करता कर्म करता विरहित क्रिया, ओळख समजा ब्रह्माची या. गाढ झोपेत प्राण चालू असतो, पण मी प्राण घेतो, माझा प्राण असं सांगणारा जाणणारा तिथे कोण नसतो. जे द्रष्टा नसतो, आणि द्रष्टा नसल्यामुळे दृश्य नसतं, तिथे करता नसतो, आणि करता नसल्यामुळे करता जे करतो असं कर्म नसतं. तरी जसा प्राण चालू असतो तसा निर्विषयामध्ये ध्येय नसतं आणि ध्याता नसला तरी ध्यान चालू असतं. जसं गाढ झोपेत प्राण चालू असतो तसा. मग अशा निर्विषयामध्ये स्वाभाविकच करता कर्म नसतं, परंतु ब्रह्माचं स्पंदन तसं चालू असतं जसं गाढ झोपेत प्राण चालू असतो. म्हणून कर्म करता विरहित क्रिया, ओळख समजा ब्रह्माची या. ब्रह्म जाणून ब्रह्म उरावे, गुळ खाऊनी मुक्ती असावे. त्या ब्रह्मामध्ये कर्म नाही, करता नाही, फक्त ब्रह्माचं स्पंदन आहे. जसं गाढ झोपेत मी नाही, तू नाही, फक्त प्राण चालू आहे, तसं ब्रह्म म्हणजे निर्विषय आहे, आणि निर्विषय ब्रह्मामध्ये ब्रह्मच स्पंदित असतो. जसा निद्रिस्त माणसामध्ये प्राण स्पंदित असतो तसा. म्हणून करता कर्म विरहित क्रिया म्हणजे ब्रह्मामध्ये ब्रह्मस्पंदन पावते. हे जाणे ओळखले त्याने ते ब्रह्म असे जाणावे की ब्रह्म जाणलं, पण करता कर्म नसल्यामुळे त्याची चव सांगता येत नाही. गुळ खाल्ला पण मोन्याला गुळाची चव सांगता येत नाही, तशी त्याची अवस्था होते. ब्रह्म जाणून ब्रह्म उरावे, गुळ खाऊनी मुके असावे. व्यक्तित्वाविण व्यक्त असावे. तो व्यक्त दिसला असा माणूस तरी त्याला व्यक्तित्व नसतं, पण तो नुसताच व्यक्त असतो पण त्याला व्यक्तित्व नसतं. तो नुसताच फुलासारखा असतो पण त्याला गंध नसतो. म्हणून ब्रह्मज्ञानी माणूस हा व्यक्तित्वाविण व्यक्तित्व नसलेला व्यक्त असतो. ब्रह्मज्ञानी माणूस हा विदाउट आयडेंटिटी आय असतो, आणि विदाउट स्मेल फ्लॉवर असतो. तशा तऱ्हेने व्यक्तित्वाविण व्यक्त असावे, पुष्पे विण परिगंध असावे, गुणाकारी कधी नसावे. ब्रह्मज्ञानी माणूस गुण आकारात कधी नसतोच नसतो, म्हणूनच तो सदा सर्वदा मुक्त असावे. म्हणूनच तो सदा सर्वदा मुक्त असतो. येथे सुद्धा अनुभूतीचे वर्णन म्हणजे केवळ एक सूचित केलेला मार्ग आहे. वर्णनात अडकू नका. मार्गावर आपल्यातील ग म्हणजे जीवभाव अहमभाव नष्ट करू नका. म्हणून मार्गावर राहा म्हणजे मार्ग ग मारून जीवभाव अहमभाव नष्ट करू नका. त्यामुळेच पुढचे सारे अनायसे आपसुक सहज साधकांपुढे दत्त म्हणून उभे राहील, आणि आपल्या लक्षात येईल की ज्ञान संपता ध्यान लागते, ध्येय ध्याता काही नुरते, विषांते ते ज्ञान संभवे, निर्विषयी ते ध्यान उद्भवे. कोण ध्याता निर्विषयाचा, ध्येय कोणा निर्विषयाचे.
तरी चाले ध्यानांतरी ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी कर्म करता विरहित क्रिया ओळख समजा ब्रह्माची या ब्रह्म जाणून ब्रह्म उरावे गुळ खाऊनी मुखे असावे व्यक्तित्वाविण व्यक्त असावे पुष्पेविण परिगंध असावे गुणाकारी कधी नसावे सदा सर्वदा मुक्त असावे. हे जर आपण नीट पाहिलं तर सतत डॉक्टर सातपुते यांना प्रश्न पडलेला असतो, ध्यानावर बोला ध्यानावर बोला ध्यानावर बोला. तर ध्यानावर बोलता येत नाही. पण ध्यानावर बोलता येत नाही म्हणजे काय होतं ते इथे न कळत सुचवलेलं आहे. थोडक्यात म्हणजे गाढ झोपेत प्राण चालू असतो पण गाढ झोपलेल्याला त्याची माहितीच नसते. तसंच गाढ झोपेत म्हणजे ज्ञानाच्या पलीकडे ध्यान असतं आणि ज्ञानाच्या पलीकडे जे ध्यान असतं ते निर्विषय असतं. कारण विषय हे ज्ञानात असतात आणि ध्यानामध्ये विषय नसतो. म्हणून निर्विषय हेच ते ध्यान आणि निर्विषयामध्ये ध्यान असतं तिथे विषय नसतो. परंतु ते ध्यान असलं तरी तिथे कर्ता नसतो आणि तिथे कर्म नसतो. तिथे कर्ता नसतो आणि कर्म नसतो. तिथे ध्याता नसतो आणि ध्येय नसतं. परंतु तिथे फक्त निर्विषयामध्येच ब्रह्मच ब्रह्मामध्ये स्पंदत असतं. जसं प्राण प्राण्यामध्ये स्पंदत असतो. जरी प्राण्याला आपण आहोत का नाही त्याची जाणीव नसली झोपेत तरी सुद्धा प्राण प्राण्यामध्ये स्पंदतो. सुषुप्तीमध्ये झोपलेल्या प्राण्यामध्ये प्राण स्पंदतो. जरी तिथे प्राणी करता म्हणून नसतो किंवा तो काही कर्म करत नसतो. तसंच निर्विषयामध्ये ध्यान असतं. तिथे कोणीही करता कर्म नसतं. परंतु निर्विषयामध्ये म्हणजे ब्रह्मामध्ये ब्रह्म स्पंदत असतं. कर्ता कर्म विरहित ती क्रिया असते. जसं गाढ झोपेत प्राण्यामध्ये प्राण स्पंदत असतो तिथेही प्राणी आणि त्याचं कर्म असं काही नसतं परंतु इथे प्राण असतो. तशाच पद्धतीने विषयाचं ज्ञान संपलं की निर्विषयाचं ध्यान सुरू होतं आणि निर्विषयामध्ये ध्याता ध्येय काही नसतं. फक्त ब्रह्मामध्ये ब्रह्म स्पंदत असतं. जसं गाढ झोपलेल्या प्राण्यामध्ये प्राण स्पंदत असतो तसं. म्हणून अशा वेळेला जेव्हा ब्रह्मज्ञान होतं तेव्हा माणूस व्यक्त असला तरी तो व्यक्तित्व रहित असतो. जसं फूल असलं तरी त्या फुलाला त्याच्या गंधाची काही जाणीवच नसते. पुष्पे विणपरी गंध असावे म्हणजे व्यक्तीला व्यक्तित्वाची जाणीव नसते. फक्त तो व्यक्त असतो. पुष्पाला फक्त गंध माहीत असतो पण आपण फूल आहोत हे माहीत नसतं. म्हणजेच व्यक्त आहे पण व्यक्तित्व नाही. गंध आहे परंतु फूल नाही. गुण आकार असले तरी गुण आकाराची जाणीव नाही. अशी ती स्थिती असते. कारण निर्विषय असतो तिथेच ध्यान असतं आणि ध्यानामध्ये निर्विषय असल्यामुळे ते कर्ता कर्म नसतं. ध्याता ध्येय नसतं. म्हणून ध्याता ध्येय नसताना निर्विषय ध्यानामध्ये ब्रह्मामध्ये ब्रह्म तसं स्पंदतं. जसं गाढ झोपेत प्राण्यामध्ये प्राण स्पंदतो तसा. हे झालं ध्यानाबद्दलचं सांगणं. हे शब्दाचे निर्देश आहेत ते समजून त्यातला भाव ओळखा आणि ब्रह्मस्थितीमध्ये तसे असा. जसा एखादा मोना गुळ खातो पण तू चव सांगू शकत नाही तसे म्हणजेच गुंगा खाय गुड असे असा असतो. पुढील निरूपण उद्याच्या भागामध्ये.